नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजचा डिझाईनचा गळा बघणार आहे। एकदम असा सोपा गळा आहे। आता आपण व्हिडिओला चालू करणार आहे। इथं आता आपण घडी घेतलेली 11.5ची आणि उंची घेतलेली आहे 16 आणि वरच्या साईडनं घेतलेला आहे आपण 5.5 आणि मोंडा घेतलेला आहे 6.5। हे बघा, मोंडा घेतलेला आहे आपण 6.5 आणि पूर्ण आपण आता इथं चौकोनी असा करून घेतलेला आहे आणि त्याला असा मोंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। एकदम व्यवस्थित आपला इथं आता आकार देऊन झालेला आहे। आपण आता याचं गळ्याचं माप टाकणार आहे। हे पहा, आता व्यवस्थित मी आता इथं वरच्या साईडनं घेतलेले 2 इंच। हे पहा, वरच्या साईडनं घेतलं 2 इंच। एकदम व्यवस्थित आता मी इथं 2 इंच घेतलेले आणि चॉकना अशी इथं एक खूण करून घेतलेली आणि आता पूर्ण गळा घेणार आहे आपण 11.5चा। हे पहा, पूर्ण गळा घेतलेला आहे मी 11.5चा। 11.5चा गळा घेतलेला आहे। तुमचा जेवढा गळा असेल तुम्ही तेवढा गळा घ्यायचा। आता इथं मी खाली एक खूण करून घेतलेली आहे। एकदम व्यवस्थित आता इथं खूण करून घेतली। आता वरच्या साईडनं पण आपण एक खूण करून घेणार आहे। 6.5 घेतलेले आहे वरतून, तिथं पण मी एक खूण करून घेतलेली आहे। आता आपण इथं खाली पण आता खूण करून घेणार आहे। इथं हे पहा, इथं आपण एक पहिली 11.5 खूण केलेली, त्याच्यावरती आपण थोडं 1 इंच वरती घेणार आहे आणि तिथंसुद्धा 3ची अशी आडवं मी 3 घेतलेले, अशा 4 खुणा आता इथं करून घेतलेल्या आहे। आता आपण याला आकार देऊन घेणार आहे। आपण आता खाली एक खूण केलेली 6.5ची, त्याच्यावर आपण असं चॉकना इथं आकार देऊन घेणार आहे। पहा, एकदम व्यवस्थित इथं आकार देऊन घ्यायचा आहे। पहा, परफेक्ट इथंसुद्धा आपण असा आकार दिलेला आहे आणि खाली एक खूण केलेली तिथंसुद्धा असा आकार देऊन घेतलेला आहे। परफेक्ट आपला इथं गळाचा आकार येऊन गेलेला आहे। आता इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याच्यावरतून अस्तर मांडलेले आणि अस्तर आणि आपण मेन ब्लाऊज पीस मोंडा पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे। उरलेलं सुद्धा कापड आता इथं कट केलेलं आहे। आता इथं मी पूर्ण असं इथं घेतलेले कॅनव्हस, आता आपण याला असं थोडं उमटून घेणार आहे। पहा, एकदम व्यवस्थित मी आता इथं उमटून घेतलेलं आहे। आता आपण चॉकना याच्यावर सुद्धा आपण उघळून घेणार आहे। एकदम व्यवस्थित आपण आता उघळून घेणार आहे। हे पहा, व्यवस्थित मी आता खूण इथं करून घेतलेली। इकडच्या साईडनं सुद्धा आपण असं उघळून घेणार आहे। दोन्ही साईडनं सुद्धा आकार देऊन घ्यायचा आपल्या गळ्याला। इथं आता मी अस्तर घेतलेलं आहे, एकदम मधी मांडलेलं आहे आणि आपण आता अस्तरला इथं शिलाई मारून घेणार आहे। पहा, एकदम आधी आपण अस्तरला जोडून घ्यायचं। आता इथं मी अस्तरला असं जोडून घेतलेलं आहे, मग ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मांडलेला आहे अस्तर पीस। अस्तर त्याच्यावरून मांडलेलं आहे ब्लाऊज पीसावर। आता आपण मध्ये आधी एक शिलाई मारून घेतलेली आणि आता आपण गळ्याचा जसा आकार आहे त्याला सगळीकडून अशी आपण शिलाई मारून घेणार आहे। एकदम परफेक्ट आपण आता इथं शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, इथं माझी आता शिलाई मारून झालेली। आता आपण एकावर एक असं मांडून घ्यायचं आता गळा। हे पहा, एकदम व्यवस्थित आता इथं मी गळा असं मांडून घेतलेला आहे आणि आपण आता एकावर एक मांडून असं व्यवस्थित आता हे गळा कट करून घेणार आहे। हे पहा, परफेक्ट आता हे पूर्ण आपण कट करून घ्यायचं गळा। हे पहा, आता इथं आपला गळा पूर्ण इथं कटिंग मी मध्ये करून घेतलेलं आहे आणि थोडं आता कात्रीला मी असं कट करून घेणार आहे। आपण याला आता पलटी देऊन घेणार आहे। एकदम व्यवस्थित आपण हे सगळे कोण ते सगळे काढायचे आणि आपण पलटी देऊन घेतलेली। हे पहा, कॅनव्हस टाकलं ना आकार एकदम व्यवस्थित येऊन जातो। हे पहा, परफेक्ट आपण आता याच्यावर अशी दाब शिलाई देणार आहे। हे पहा, आता इथं मी दाब शिलाईसुद्धा देऊन घेतलेली। एकदम आकार व्यवस्थित आता येऊन गेलेला आहे। चौकोन मी अशी शिलाई मारून घेतलेली अस्तरला। आपलं आता इथं आपण आता मध्ये एक पॅच काढणार आहे, 1.5 इंच घेतलेलं आहे मी आणि इथं आता 1.5 इंचाचं आपण गळा कट करत असतो त्याच्यामधलं 1.5 इंच घेतलेलं आहे आणि त्याचा असा एक पॅच मी आता याचा तयार करणार आहे। याच्यावर आपण ब्लाऊज पीस घेतलेले आणि याच्यावर आपण आता अशी एक शिलाई मारून घेणार आहे। हे पहा, एकदम व्यवस्थित आता इथं आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि पूर्ण वरती असं कट करून घेणार आहे। आता वरच्या साईडनं आपण पायपिंग करून घ्यायची आणि मी खाली असं दुमतून घेतलेलं आहे। आता मी वरती पायपिंग करून घेतलेली। आता आपण इथं लेस लावून घेणार आहे। पहा, इथं मी सिल्वर कलरची लेस घेतलेली, ती लेस लावून घ्यायची। तुम्हाला जी लेस तुमच्या चॉईसना दुसरी लावायची तर दुसरी लावा, खूप छान दिसन। हे पहा, आता मी इथं पूर्ण अशी 3दा लेस लावून घेतलेली आहे।
आता आपण इथं ब्लाऊज घेतलेला आहे, आपण गळा केलेला आणि एकदम मध्यभागी आपण काढून घ्यायचा आणि आधी मध्ये असं मांडून घ्यायचं. हे पहा परफेक्ट असं मी मध्ये मांडून घेतलेलं आहे. आणि आधी आपण पॅच जोडताना नाही का मध्ये शिलाई मारून घ्यायची. हे पहा परफेक्ट आता आपण इथं मध्ये शिलाई मारून घेतलेली आहे. पहा इथं आता मी शिलाई अशी मारून घेतली आणि आपण आता हे पूर्ण असं जोडून घेणार आहे. हे पहा परफेक्ट आधी जोडून घ्यायचं, आधी मध्ये शिलाई मारायची, मग पॅचच्या सळीकून अशा शिलाया मारून घ्यायच्या. परफेक्ट आपण आता इथं शिलाई मारून घेतलेली, आपला पॅच इथं एकदम तयार म्हणजे जोडून झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपण लेस घेतलेली आणि लेस आता पूर्ण अशी आपण इथं लावून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आता आपण इथं लेस लावून घ्यायची. आता इथं मी डबल लेस लावून घेतलेली आणि आपण आता इथं पाठीमागची पट्टी लावलेली आणि आपला गळा इथं एकदम सिंपल असा गळा सोप्या पद्धतीचा तयार झालेला आहे. एकदम सोपा गळा आहे. हे पहा इथं गळा इथं तयार झालेला आहे. खूप छान गळा झालेला आहे आणि एकदम फास्ट गळा होऊन जातो.